हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः। आईसा बोलता हनुमंत, संतोषला श्री रघुनाथ। स्वानंद सुखे डुलत, पाटी थापटीत कपीची। हनुमंतानं बोललं प्रभू रामचंद्राला आनंद हनुमंताच्या पाठीवर थाप. सभे बोले रघुराजा, सभे उठी पवनात्मजा, शीघ्र करून यावे काजा। बंधु राजा उठवावे, लक्ष्मणाला उठव. स्वस्थ असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवितांग, प्रत्यंग समत कपिनाथ निज विजयी। सर्व शरीर सुखी असो. स्वस्थ असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जगी तू सर्वांगी सुदृढ। सर्व जगात विजय प्राप्त करायचं तर शरीर पाहिजे. शरीर हे संपत्ती आहे हनुमंता. हनुमंता होई चिरंजीवी, तेही जीवित्वा ज्ञान अनुभवी, ज्ञान विज्ञान पदवी तुझे निवावी जगासी। आयुष्य खूप असून बरं नाही. 4 दिवस वाघाचे जगाव लागते. आता मी तुझ देव आशीर्वाद, तव पूर्वीच तुझे बळागात। प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध, ऐक साबद सांगेन। तुला मी आशीर्वाद देणार अगोदरच बाळपण्या कैला भानू तवई वज्र इंद्र आणि तला हनुमंत हनुनामादि भानू तय पासून तुझा बनी गेला. सूर्याला गेला तवा इंद्रानं वज्रान उठिला हनुमान. त्या रवीच्या धावण्याशी आले लोक पाळगी, ख्याती लावली तयासी। ऐक साबकाशी सांगेन। सर्व लोक पाळ धावत आले. कुंठित झाले इंद्र वज्र, शिवाचा सुळ झाला चूर। वरुणाच्या पास समग्र, चक्क चूर पय झाले। त्रिशूळ यमाचा दंड तुझ्या अंगावर मोडला, दुःख झालं नाही. तू जन बादी वरुण पास, दुसरा आश्रमी आश्रपान, तिसरा क्रमाचा कृपा तुझविरे सबादिना। धर्म पास, ज्ञान पास, अहंकाराचा अहंपास, परब्रह्मीचा ब्रह्मपास तुझ सहसा बादिना। ब्रह्मदेवाचा ब्रह्मपास तुला बाधू शकत नाही. ते वरुण पास ते किती, तुझ बांधावया मारुती। यमाची ते कोण शक्ती, तुवा निश्चिती दंडावया। संयमाचा दंड तुला दंड करणारे यमानियंता सकाळ जगा, पदाभिमान रगबग, दंड घेऊन या वेगा। तुझ सवेगा दंडुवाला। ते ये जगा आम्ही माता दिला हनुमंत. त्या यमाचा यमदंड पायी, मोडून गेला तुझे देई। इतर बापुढे कोण काही, हनुमान पायी दंडावया। हनुमंता तुझ्या अंगावर मोडून गेला. प्रभू रामचंद्र बोलतात. आग्नेय वायू कुबेर चंद्र सर्व झालं तुझ्या किंकर एवढा दट साचार। हनुमान वीरती लोके, आपुलिया प्रताप शक्ती लावली सकाळची वरलोकी वज्र दे। आयसी ख्याती त्रिजगती मिरविजय, काय से माझे वरदान तुवळी वायू नंदन। वेगे करून उडान, बंधुरत्न मज दे। आईसा बोलता श्रीरामचंद्र, सकळ वानराच भार। ऐकोन पिंजारीला कपिंद्रा, अतिभ्यासूर भासत। पिंजारीला रोमावळी दिसे विक्राळ, दाताळे मस्त गेला नभोमंडळी गोळांगुळी अभ्यस। दोन्ही दिसती नेत्र गोळ जैसे धगधगी इंगळा। त्राटीला भूमीशी लांगुळ, लोक सकळ भयभीत। वळीला पुच्छाचा कोडा, रंगोनी सुवेळाचा कडा। रामस्मरोनी वेगाडा, केला गाडा बुभुकार। ऐकोनी त्याचा भुमका डटके, कैलास
श्री शंकर ब्रह्मांड हाडबळे तोर गोरांदर मांडिले कैलास हाडबडला पार्वती गळ्याला मिट्टी मारली माझ्या. अकाळी प्रळय काय सृष्टी प्रळय रुद्रमिती दृष्टी इंद्राधिक पडले संकटी प्राण कंठी दाटले सर्वच ब्रह्मदेव इंद्रदेव घाबरले. कडे खतडे सागरी वृक्ष ब्रह्मती गगनांतरी उड्डाण करिता कपी केसरी सुरा सूर्याकांत मारली झाडं पाठीमागे दगडं उडू लागले. सप्त सागरा खवळा धरा जाऊ पाय रसतळा कांत जीव मात्रा सकळा गोळांगुळाचे निधाके काय सर्व करून या निया राम स्मरण सवग केले उड्डाण न लागता अर्धक्षण सागर संपूर्ण क्रमेला त्या लोकाला गावबा महाराज सांगतात ज्या वेळेस हनुमंतानं उडान केली सर्वाचे प्राण घाबरले होते. जे जे कार होऊ लागला. काय झालं? उपरी परी गगनांतरी सत्य लोकापर्यंतावरे गेली उड्डाणाची थोरी विक्रम बारी कपीचा काय माय कुणाचा अंजनीचा सुद्धा काय माय संकरित गाईचं दूध प्यालं नव्हतं त्यानं अंजनी माईचा सत्य दिशा दुला दुबिला संपूर्ण प्राणांती कसं राक्षस गण ते ऐकून या रावणाची चिंता मना उपजवे सत्य लोकाला सांगतात हनुमंताची उडी सत्य लोकाच्या पुढे गेली. ओ रावणाला कळालं हे खात किती पक्क होत. आमच्याकडे मरून गेल्यास मारल्यास कसं मारलं म्हणतात पत्ता लावायला माणसानं लागत नाही कुत्रे बोलवावं लागतात. रावणाला मन गेलिया कपींद्र आणि लावशेदी समग्र उठविला स्वामित्र श्रीरामचंद्र नाटक आता कसं होईल? हनुमंत औषधी आणाय औषधी ही लक्ष्मण उठ हे तव एकमेका परिसवीराला ना योद्धा करता सावगे मिळाल्या युधा समगामास प्राणांत लक्ष्मण उठला की राम युद्धा चौपट असणारी ताकद येणार. हनुमान तर आयूनच गेले. मग माझं कसं होईल? आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजिता पुत्र कुमार मारिला आईचा चिंतिता रावण करू विसरला भोजना विसरला उदक पानाती चिंता मना पीडित चिंता लागल्यास आता चिंतेचा विषय दुसऱ्या त्यात ऐकला तुम्ही. मी सांगत बसणार नाही कारण तुम्ही ज्ञानी आहात. उडबसी कराले काय कसं होईल आणि काय करून निद्रा न लागे से दिसी करिता से उठी बैसी तव देखिले काळ नेमिसी मग चरणाशी लागला चारी मुखे सरती लाळा दाडा विकळा दगदगीत नेत्र गोळा सायंगळ खदिराचे निष्ठा असणारा काळा बोर केस हिपी राखलं होतं का काय? जीवामुखी समसमिताती दीर्घचारी हात केस मिळ कठीण देतो उभे दिसत सुळत तोंडाचा चार तोंडाला म्हणू लागलं काळावर दात बाहेर आलेले अति तिकट दाळाचारी मुख समान पर्वता धरी खापरायचा काळा शरीर मुखे चारी समसमित पर्वताची तरी बघतात ना तुम्ही जाताना बालाजीकडे येते तसलं तोंड होत म्हणा दिसाय माय खापरासारखं दाडा वृक्षे रोईल जैसे सती तैसे हात पाय दिसती बिकुळवाणी शरीराकृती देखता भीती यमकाळ अति भयानक शरीर ज्या प्राप्तीत अस्तित्वा जाऊन सस्वर पर्वतेंद्र टाकावा रावण सांगायला काहीच नाही काढणे मी काय करू जायना तुला लवनादी सकळ समुद्र कुसद्वीप समुद्र नंगुनी अक्षर समुद्र पर्वतेंद्र ठाकावा समुद्र ओलांडावं लागतात बघ आणि तिथं असणारा दारूचा आहे समुद्र ते जर समुद्र असतं मामा आता तर लोकाला पाणी दिलंच नसतं आपल्या सरकारनं दारूचे लावले तू बोले गे गमन म्हणून आलो तुझं शरण तेथे गेला कपिनंदन त्याशी विघ्न करावे हनुमान गेला काळाने मी ऐक विनंती लक्ष्मणा भेद दिसे शकते उदया येता गबस्ती स्वामित्र निश्चिती मरेल का गडे कशासाठी रावण सांगाले काळनी मीनं प्रश्न विचारले रावण म्हणतंय अरे तुला माहिती नाही मी लक्ष्मणाला शक्ती मारली
ती ब्रह्मशक्ती आहे, तिच्यावर सूर्याचे किरण पडले. लक्ष्मण त्याच्या अगोदर हनुमान या गेला. जागी वायुनंदन करून सवे गुंडान दिव्या औषधी आणून सोय लक्ष्मणा आणि उठविले गेला ते येतोय परत. उदयाने टाक बसती आणून औषधी समस्ती वाचवाया निश्चिती प्रतिज्ञा मारुती करून गेला गेला प्रतिज्ञा केल्या त्यानं हनुमान. लक्ष्मण उठतय आणि आम्हाला कटावं लागतंय. तत्काळ औषधी आणून आता चिंतेला लक्ष्मण मग त्याशी झुंजेल कोण राम लक्ष्मण राम लक्ष्मण आता बरे भावाच्या भाव. हो घरात इकी असावं लागतंय. हो गावात पत असायला पाहिजे, शेतात खत असायला पाहिजे. शेतकरी उग परभणीच्या बाजारात शेत पिकत नाही. टोप्यादान बलिष्ठ सकव गण त्याशी कोण झुंजेल तो वायुनंदना आल्यानंतर आणि राम लक्ष्मण उठल्यानंतर रावण बोलू लागला. कपटे करुणी ब्रह्मशक्ती आकळीला ये उर्मिला पती तव कार्य साधावे हातू हाती उदया गबस्ती न येता. कळली मी. रावण बोलतो लक्ष द्या सर्वांना. ओ हनुमान गेलाय, औषधी घेऊन येणार, लक्ष्मण उठविणार आणि रामन लक्ष्मण असल्या कोण युद्ध करी म्हणून तर तुला शरण आलो. चंद्रामृत सदा पूर्ण चंद्राचल मनती म्हणून यरवितो द्रोणाद्री जान नामाभिधान विख्यात. चंद्रासारख्या वनस्पती तिथं चमकतात म्हणून चंद्र आणि त्याचं नाव आहे. इरी त्याला द्रोणाच्या पर्वत म्हणतात. ऐकणे रूपाल चंद्रामृत अमृत संजीवनी त्याशी म्हणत औषधी ऐसा अनंत पर्वती समस्त त्या पर्वतावर अनंत वनस्पती आहे. चंद्र अमृत जे असणारी वचल्यानंतर मेलेलं जीव उठवू शकते त्याला अमृतवल्ली म्हणतात. ते देखील तिथं आहे. कळले मी. माहिती रावणाला आहे. हिंदुस्थान मधली आहे का? त्याच्या गेला कपिनंदन बहुमाया करून आपण त्याशी करावे विघ्न सूर्योदय जबन सूर्यवनाच्या अगोदर तिथं जायचंय आणि त्याला गमवायचंय. कपट करायची, माया करायची. येई मायेचे लक्षण जटाधारी वल्कलांबरण बरं. सर्वांगी भस्मोदळन असाया धारण ऋषीवेश. रावण सांगताय हनुमंताला जर गमवायचं असेल हो म्हणून कबीरदास भी म्हणले साधू मिला तो चलत्या हरी की बात गदे सो गदा मिला तो दो दो थप्पड दो दो लात. सारख्याला सारखं व्हावं लागतंय. बिडी पेटवणाऱ्याला विचारतंय, तंबाखू खाणारा चुन्नेवाल्याला विचारतंय. हो आणि जरी दुसरी होत नाही दोघाची असणार आहे. आणि म्हणून तुला जायचंय तिथं आणि म्हणून साधू वेळ धरायचा. ते म्हणला कसं डुप्लिकेट व्हायला बाबा लग्न होईपर्यंत माळ घाल पुन्हा काढली. तापस वेश धरोनी पूर्ण करावा आश्रम निर्माण गोवावया कपिनंदन माया आपण करा. करतो हनुमंताला गमवायचंय. हनुमंताला टाइम पास करायचा आहे म्हणून माळा घाल, जटा वाढव, भगव घे, कमंडलू घे. सुपक फळे ऋषी सुशीतळ जळ सुंदर वृक्ष सुपरिमळ आपण धरावे अति सुशीळ गुळांगुळ विगुंत वावया. हनुमंताला गुंतवायचंय ना. हो आता हे लोक जे गुंतायसाठी आलेत का नाही. माळकरी रामायण सांगणारे भुगा येतात का महाराज. हो मंदिर बांधायला कष्ट लागतंय. हो धाबे तयार करायला कष्ट लागत नाही. किती डुप्लिकेट असतंय त्याचं डुप्लिकेट करायचं. फळं असे दाखवायचे, झाड फुलं. हा निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कथे शिवनावा रघुनंदन तिने त्याशी सुख गहना कपिनंदन विगुंतेल. कोणी लोक कस काय असणारे सांगणारे वाचनाची स्तुती करतो. मी म्हणलं बा कोणी कसं सांगाल त्याची बुद्धी जशी असेल तसं चलत असेल. सर्वच काही नाही पण सर्व माळकरी झाले का नाही. हो माळकरी झाले खरंच सुखी झाले का नाही त्याचे.
हो हे धाब्यावर जातात त्या लोक अजिबात जात नाहीत. हो जातात का महाराज? म्हणून कुणीच कुणाची टीका करू नये. हो डुप्लिकेट झालं तर मी पुढल्याची स्तुती कर. आदित्य करावे हनुमंता हो सुरस सांगावी राम कथा जेने गुंती पडे कपिनाथा ते सर्वता करावे. रावणाला इथं प्रश्न केला कोणती कथा सांगू? ते म्हणजे सर्व ग्रंथाचे माहे हे ते श्रीराम चरित्र. हो आणि हे ग्रंथ श्रेष्ठ आहे. हे वक्त्याचे निर्षय जन्मावर श्रोते पूर्ण भ्रम होती अशी रामकथा सांग. ते ते महासुर राक्षसी प्राणी मात्रा सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी आईसी जे कपिंद्रासी ते गिडी. आपल्या खासदाराला विचारा, आमदाराला विचारा, गावात किती आहेत, कोण्या गावात मंदिर आहे, कोण्या गावात नाही, माहिती नाही. हो राजाला विचारा, आपल्या माहिती नाही. हो पण रावणाला माहिती आहे. त्या द्रोणाच्या पर्वताच्या खाली एक मोठं तळ आहे. त्या तळ्यामध्ये सुश्री राहते आणि ती माणसाला गिळती. रावणाला माहिती होती. मी रिटायर झालो मामा, हिंदुस्थानाचा नकाशा चुकी ना. औषधी समीप सविस्तार जळे संपूर्ण सरोवर वनस्पती सुंदरी कमळी मनोहार तेथे कपिंद्र गोबाबा. मस्त असणार पाणी आहे तिथलं. ज्याच्या पाण्याला काय करतात इतकं सुंदर पाणी आहे. तिथं जा आणि हनुमंताला गमव सांगू लागले. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल.